रात्री जेवण झाल्यावर यशोदाताई झोपण्यासाठी गेल्या, परंतु त्यांची सून कल्पना अजून किचनमध्ये काम करत होती. ती किचनमधलं झाडून घेत होती. तोपर्यंत तिला पाठीमागून एक आवाज आला. तिने पाठीमागे वळून पाहिलं नाही, परंतु तिला कळाले की दरवाजात तिचा नवरा प्रदीप उभा आहे. प्रदीप कल्पनाला विचारत होता की मला एक कप चहा मिळेल का. तिने मानेनेच होकार दिला आणि प्रदीपसाठी मस्तपैकी ती चहा बनवू लागली. चहा बनवून झाल्यावर कल्पना प्रदीपला चहा देण्यासाठी खोलीमध्ये गेली. आज तिला तिच्याच खोलीत जाण्यासाठी हातपाय थरथर कापत होते. तिने तिच्या डोक्यावर पदर घेतला आणि हिम्मत करून खोलीमध्ये गेली. कल्पनाने पाहिलं की तिचा नवरा बेडवर आडवा पडला होता आणि मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होता. तिने येऊन चहा टेबलवर ठेवला. तिची येण्याची चाहूल लागताच प्रदीप उठून बसला. चहा ठेवून कल्पना लगेचच खोलीच्या बाहेर जाऊ लागली. तेवढ्यात तिला तिच्या नवऱ्याचा प्रदीपचा पाठीमागून आवाज आला आणि तो तिला म्हणाला की तुझं आणि आईचं जेवढे पण सामान असेल तेवढं पॅक कर. मी तुम्हा दोघींना पण बँगलोरला घेऊन जाणार आहे. प्रदीपचं बोलणं ऐकून कल्पनाला तिच्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तिला प्रदीपकडे पाहू वाटलं, पण ती त्याच्याकडे पाहू शकली नाही. ती तशीच खोलीतून बाहेर आली आणि किचनमध्ये गेली. तिने किचनमध्ये राहिलेली तिची अर्धवट कामे पूर्ण केली. आज ती चटई टाकून किचनमध्ये झोपू लागली. सकाळच्या वेळी यशोदाताईंनी उठून आपल्या मुलाच्या आवडीचं जेवण बनवलं. एका वर्षानंतर त्यांचा मुलगा बँगलोरवरून घरी आला होता. सकाळच्या वेळी प्रदीप त्याचा आवरून आईपाशी बसला आणि तिच्यासोबत गप्पा मारू लागला. गप्पा मारत असताना त्याचं लक्ष त्याच्या बायकोवर कल्पनावर होतं. ती सगळ्या घरातील वस्तू व्यवस्थित ठेवत होती. त्यानं पाहिलं की त्याची आई पाटा वरवंटावर मिरची बारीक करत होती. प्रदीप आईला म्हणाला, आई, घरात मिक्सर असून पण तो अजून पाटा वरवंटावरच का मिरची बारीक करत आहेस. आई हसत म्हणाली, बाळा, याच पाटा वरवंटावर वाटलेले सारण तू खाऊन मोठा झाला आहेस. तुझी बायको पण याच पाटा वरवंटावर सगळं काही वाटण करत असते. मी आज खूप दिवसातून स्वयंपाक करत आहे, नाही तर सगळा स्वयंपाक तुझी बायकोच करते. खूप गुणी आहे, चांगली आहे तुझी बायको. मला कोणत्याही कामाला हात लावून देत नाही. देव प्रत्येक सासूला अशी सून द्यावी, असं म्हणून त्याची आई वरवंट्याने मिरची बारीक करू लागली. आज यशोदाताई आपल्या सुनेची आपल्या मुलापाशी खूप स्तुती करत होत्या. प्रदीपने हळूच कल्पनाकडे पाहिले तर कल्पना बाहेर काहीतरी काम करत होते. पण त्याला अचानक आठवलं की काल तो जेव्हा आला होता तेव्हा त्याची आई आणि बायको बाहेर लाल मिरचीचे देठ काढत होत्या. जेव्हा त्याच्या बायकोने प्रदीपला पाहिलं तेव्हा ती पदर घेऊन लगेचच आतमध्ये निघून गेली. सुनबाई अशी लाजून पळून गेली म्हणून सासूबाई खूप हसल्या. आईने आवाज दिल्यामुळे प्रदीप विचारातून बाहेर आला आणि आईच्या हातने तो जेवण खाऊ लागला. किचनच्या दारापाशी उभी राहून कल्पना हे सगळं पाहत होती. तिला जाणवलं की आपल्या सासूबाई आपल्या मुलावर किती लाड करत आहेत. तिला तर लाड म्हणजे काय असतो हे पण माहीत नाही. ती तर जेव्हा ती 2 वर्षाची होती तेव्हाच तिची आई कावीळ झाल्यामुळे मरण पावली. तिच्या वडिलांनी दुसरे लग्न केले. वडिलांच्याच गावात तिची आत्या राहत होती. तिला मूलबाळ नव्हतं म्हणून कल्पनाच्या वडिलांनी तिच्या आत्याला तिला दत्तक दिले. त्यानंतर कल्पना आत्याच्या घरी लहानाची मोठी होऊ लागली. कल्पना रूपाने सावळी, नाकी डोळी छान, लांब सडक केस असे तिचे सौंदर्य होते. बघता बघता कल्पना कशी मोठी झाली हे कोणालाच कळाले नाही. तिने तिचं शिक्षण ग्रॅज्युएशन पूर्ण केलं होतं. तिच्या आत्याने तिला सगळं काही शिकवलं होतं. शिक्षणाबरोबर शिवणकाम, मेहंदी, डान्स, कुकिंग असे सगळे शिकवले होते. तिच्या आत्याचं म्हणणं होतं की प्रत्येक मुलीला हे सगळं आलेच पाहिजे, कारण प्रत्येक मुलीच्या सासरच्या तिला बाहेर जाऊन जॉब करून देत नाहीत.
कधी कधी तर घरातल्या अडचणीमुळे जॉब पण सोडावा लागतो. त्यामुळे संसार चालवण्यासाठी आपल्यामध्ये काहीतरी गुण कला असली पाहिजे. त्यामुळे तेवढा संसाराला हातभार लागतो. मुलींनी हुशार आणि समजूतदार असले पाहिजे. कल्पनाला तो दिवस अजून आठवत आहे, ज्या दिवशी तिचे वडील तिच्या आत्याकडे आले होते. येऊन तिचे वडील म्हणाले की आपली कल्पना खूप हुशार आहे, म्हणून माझ्या गावातल्या मित्राला त्याच्या मुलासोबत प्रदीपसोबत हिचे लग्न करून द्यायचे आहे. प्रदीप इंजिनियर आहे आणि तो बँगलोरमध्ये काम करत आहे. मग आत्याला यापेक्षा अजून काय पाहिजे होतं? मोठ्या घराण्यातील मुलगा, शिवाय नोकरी करत होता, ओळखीचा होता, म्हणून लग्नामध्ये काहीच प्रॉब्लेम नव्हता. आत्याने होकार आहे म्हणून सांगितलं. आत्याने कल्पनाला विचारलं. पहिल्यांदा ती लाजली आणि नंतर म्हणाली की आत्या, बाबा आणि तू जे काही ठरवले ते मला मान्य आहे. कल्पनाचं बोलणं ऐकून आत्याला पण आनंद झाला. कल्पनाचे वडील त्यांच्या मित्राला म्हणाले की एकदा मुलाने आणि मुलीने पण एकमेकांना पसंत केले पाहिजे. पण त्यांच्या मित्र म्हणाले, याचं काही सुद्धा गरज नाही, आपण डायरेक्ट लग्नाची तारीख काढू. माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर जात नाही, त्याच्यासाठी मी सर्व गुण संपन्न मुलगी निवडली आहे. सहजासहजी त्याला सुट्ट्या भेटत नाहीत. पुढच्या महिन्यात त्याला सुट्टी आहे. त्याच महिन्यात आपण त्या दोघांचा बार उडवून देऊ. कल्पना खूप खुश होती, कारण गावातच आता लग्न होणार होतं. गावात असल्यामुळे ती तिच्या आत्याची पण काळजी घेऊ शकेल याची तिला खात्री होती. अचानक सासूबाईच्या आवाजाने जुन्या विचारातून कल्पना बाहेर आली. सासूबाई हसतच म्हणाल्या, चल बाळा, आपण दोघी जेवण करू. आपल्या वाट्याचं जेवण आपल्यालाच खावे लागणार आहे. हो आई, लगेच आणते, म्हणून ती जेवण वाढू लागली. प्रदीप जेवण करून त्याच्या लहानपणीच्या मित्राला भेटायला गेला होता. सासूबाईंनी सगळ्यांना आपला मुलगा आला आहे म्हणून सांगितलं. प्रदीपला भेटण्यासाठी सगळे पाहुणी मंडळी, मित्रमंडळ दिवसभर येत होते. त्या पाहुण्यांसाठी दिवसभर कल्पना छान नाश्ता, जेवण बनवत होती. अधूनमधून सासूबाई पण तिची मदत करत होत्या. सगळ्या पाहुण्यांना यशोदाताई आपल्या सुनेची स्तुती करत होत्या. रात्रीच्या वेळी प्रदीप बेडवर आडवा पडला होता. दिवसभर पाहुणे असल्यामुळे प्रदीप कल्पनासोबत बोलू शकला नाही. भिंतीवर लावलेल्या कल्पनाच्या फोटोकडे प्रदीप पाहू लागला. कॉलेजमध्ये असताना तिचा तो फोटो काढला होता. त्या फोटोमध्ये कल्पना खूप सुंदर दिसत होती आणि सुंदर हसत पण होती. अचानक त्याला त्याच्या वडिलांची आठवण आली. त्याचे वडील त्याला नेहमी म्हणत होते की आपल्या कल्पनाला पुढे शिकायचं आहे. तिचा कॉलेजमध्ये पहिला नंबर आला. वडिलांची आठवण आल्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. महिन्यापूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते आणि त्याचवेळी नेमका त्याचा मोबाईल हरवला होता. त्यामुळे आपले वडील या जगात नाहीत ही बातमी त्याला उशिरा समजली आणि म्हणून तो ताबडतोब गावाकडे आला होता. त्याचे वडील त्याला नेहमी फोन करत होते. खोलीमध्ये अचानक त्याला एक वही दिसली. त्या वहीमध्ये कल्पनाचं मोत्यासारखं अक्षर पाहून त्याला आश्चर्य वाटलं. अक्षर पाहून तो अजूनच कल्पनाच्या प्रेमात पडला. त्याला आता त्याच्या बायकोची ओढ लागली होती, पण त्याला एका गोष्टीची भीती वाटत होती की माझी बायको कल्पना मला माफ करेल का. असा विचार करता करता प्रदीप कधी झोपी गेला हे त्याला कळाले नाही. इकडे किचनमध्ये झोपलेल्या कल्पनाला झोप काही येत नव्हती. तिची सासू आपला मुलगा आला आहे म्हणून संध्याकाळी तिच्या आत्यापाशी झोपायला जात होती. पण इकडे आपला मुलगा आणि सून एकत्र झोपत नाहीत हे त्यांना माहीत नव्हतं. कल्पनाला तो दिवस आठवला ज्या दिवशी ती नवरी बनून या घरात आली होती. प्रदीपने मर्यादेमुळे नवरीला पाहण्याचा हट्ट त्याने केला नाही. त्याला माहीत होते की त्याचे वडील त्याच्यासाठी योग्य मुलगी शोधली असेल. रात्रीच्या वेळी खोलीमध्ये कल्पना बसली होती. थोड्या वेळाने त्या खोलीत प्रदीप पण आला. आपला नवरा आला म्हणून
कल्पनाचे हातपाय थरथर कापू लागले. गावात प्रदीप जास्त राहत नसल्यामुळे त्याला गावातल्या मुलींबद्दल जास्त काही माहीत नव्हतं आणि बाबांनी कोणत्या मुलीसोबत त्याचे लग्न जमवले आहे हे याच्याबद्दल पण त्याने कधी जाणून घेतलं नाही. वडिलांनी फक्त त्याला सांगितलं होतं की तिचं ग्रॅज्युएशन झालं आहे, सुंदर आहे, मुलगी सर्वगुण आहे, बास. याच्या व्यतिरिक्त त्याला काय पाहिजे नव्हतं. कल्पना पदर घेऊन बेडवर बसली होती. त्याने येऊन तिच्या डोक्यावरील पदर काढला तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण ती सावळी होती. त्याला तर गोरी पान मुलगी पाहिजे होती. तो कल्पनाकडे रागाने पाहू लागला. स्वतः सावळा असून त्याला मुलगी गोरी पाहिजे होती. हा कोणता न्याय होता? तो बडबड करू लागला. नाही नाही, मला माझी बायको सावळी नव्हती पाहिजे, मला माझी बायको गोरी पाहिजे होती. आपल्या नवऱ्याच्या तोंडून हे बोलणं ऐकून कल्पनाला धक्का बसला आणि ती आणखीनच घाबरू लागली. 4-5 दिवस तर प्रदीप तिच्यासोबत बोललाच नाही. प्रत्येकाला वाटत होतं की नवीन नवरा बायको आहेत म्हणून बोलत नसतील. एका आठवड्यानंतर अचानक प्रदीप बँगलोरला जाण्याची तयारी करू लागला. तो का जात आहे हे कल्पनाला समजत होते, पण घरातल्यांना काहीच कळत नव्हतं. तिला काय करावं काही कळत नव्हतं. तिच्या मनात वादळ निर्माण झालं होतं. त्याचे वडील त्याच्यावर ओरडू लागले की आता फक्त लग्नाला आठवडा झाला आहे आणि तू लगेच कुठे चालला आहेस. प्रदीपने जॉबचं कारण सांगितलं आणि तो कोणाचाही काही न ऐकता तेथून निघून गेला. कल्पनाचं हृदय तार तुटलं होतं, पण तिने तिच्या बाबतीत काय घडलं हे कोणालाही अद्याप सांगितलं नव्हतं. वर्ष झाले तो बँगलोरला मध्येच कामाला होता. त्याचे वडील खूप वेळा कल्पनाला घेऊन जाण्याबद्दल सांगत होते, पण बँगलोरमध्ये खूप महागाई आहे म्हणून तो तिला आणण्यासाठी टाळत होता. गावाकडे पण तो सुट्टीला येत नव्हता. तो म्हणायचा की माझा नवीन प्रोजेक्ट चालू असल्यामुळे मला सुट्टी भेटत नाही. पण यावेळेस त्याला यावे लागले, कारण एका महिन्यापूर्वीच त्याचे वडील देवाघरी गेले होते. आपल्या सासऱ्यांना हार्ट अटॅक आला म्हणून कल्पनाला खूप दुःख झाले होते, कारण सासरे तिचा आधारस्तंभ होते. आयुष्य कधी बदलेल हे सांगता येत नाही. आता यावेळेस प्रदीप आला होता आणि त्याने मनाने कल्पनाला स्वीकारण्याचा विचार केला होता. त्याने बँगलोरला एक खोली भाड्याने पाहिली होती आणि तो आता त्याच्या आईला आणि कल्पनाला घेऊन तिकडे शिफ्ट होणार होता. कल्पनाला समजत नव्हतं की त्याच्यासोबत जावे की नाही जावावं. विचार करता करता ती झोपी गेली. सकाळच्या वेळी कल्पना लवकर उठली. तिने सगळ्यात पहिल्यांदा तिच्या सासूला चहा करून दिला. त्यानंतर ती चहा घेऊन प्रदीपच्या खोलीत गेली. प्रदीप त्यावेळी मोबाईलमध्ये बातम्या पाहत होता. ती चहा टेबलवर ठेवून जाऊ लागली तेव्हा अचानक प्रदीपने तिला आवाज दिला. प्रदीपचं बोलणं ऐकून तिचे पाय तिथेच थांबले. प्रदीप कल्पनाला म्हणाला की तू माझ्यावर रागवली आहेस का? मला माफ कर कल्पना. त्यावेळेस मी फक्त रूपामध्येच गुंतून पडलो होतो. तुझे गुण मी पाहिलेच नाही. आता मला तुझे गुण दिसत आहेत. प्रदीप भावनिक होऊन बोलत होता. आता इकडे कल्पनाच्या डोळ्यात अश्रू आले होते. ती तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत होती. ती पाठीमागे वळून प्रदीपला म्हणाली की मी तर तुमच्यावर कधीच नाराज नव्हते. हे ऐकताच प्रदीपने तिला घट्ट मिठी मारली आणि तिने पण तिच्या नवऱ्याला आवळून धरले. दोघांच्या पण डोळ्यातून अश्रू येत होते. प्रदीपला पश्चाताप होत होता की आपण वर्षभर कल्पनाला किती त्रास दिला, पण तिने एक शब्द पण कोणाला काही सांगितला नाही. काही दिवसांनी प्रदीप आईला आणि कल्पनाला घेऊन बँगलोरला गेला. आता प्रदीपला त्याची बायको सावळी दिसत नव्हती, कारण तिला तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळाल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आली होती आणि ती चमक पाहून प्रदीप खुश होत होता. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.